घटनेच्या पार्श्वभूमीवर मी आज माझं मत या ठिकाणी व्यक्त करतोय की सुषमा अंधारे जे अनेकांना अक्का म्हणून परिचित आहेत. मुळात झालंय काय, तर दादाने सांगितल्याप्रमाणे पंक्तीला बसले आणि जेवण संपलं. संपूर्ण हयात बाळासाहेबांवरती द्वेषाने टीका करायची, हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा, उद्धव साहेबांवरती आयुष्यभर टीका करायचे आणि स्वतः व्यावसायिक भाषण करते असलेले सुषमा अक्का या मिटकरींसारखं आपल्याला कुठल्या तरी पक्षातनं आमदारकी मिळेल म्हणून शिवसेनेसोबत जोडले गेले आणि त्यांच्या पायगुणाने शिवसेनेची जी काही वाताहत झाली आणि नेमकं त्याच वेळेस इकडं आमच्या सोलापूरच्या भीमकन्या ज्योतिताई यांना खासदारकी मिळाली. त्यामुळं सुषमा अक्कांवरती प्रचंड असं नैराश्य वैफल्यग्रस्त त्या झाल्या आणि त्यांच्या डोक्यावर आणि मनावरती परिणाम झाला. आणि तसा परिणाम असा आहे की एक तिकडं सकाळी 9ला भोंगा वाजतो, त्याप्रमाणे हे सुद्धा आपल्या पक्षाचं अस्तित्व कुठेही शिल्लक राहिले नसल्यामुळं जाईल तिथल्या भाजपच्या काम करणाऱ्या नेतृत्वांवरती टीका करण्याचं काम या दोघांकडनं होत असतं. मुळात या दोघांमुळेच पक्ष संपलेला आहे. जे काही शिवसैनिक आहेत, ज्यांची बाळासाहेबांवरती निष्ठा आहे, आदर आहे, ती सगळे लोक आज भाजप आणि महायुतीसोबत जोडले गेलेले आहेत. वास्तविकता आता सचिनदादांनी सांगितल्याप्रमाणे जयकुमार गोरे यांचं स्वकर्तृत्व आहे. 4 टर्म निवडून येऊन फक्त सोलापूरच नाही तर शेजारचं सांगली, सातारा, इकडं धाराशिव, माढा लोकसभा या सगळ्या ठिकाणी त्यांनी पक्ष संघटना वाढवली. नगरसेवक, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष ही सगळी पदं या ठिकाणी बहुसंख्येने निवडून आणलेली आहेत. माणसांनी कर्तृत्वाने आपली कार्यपद्धती सिद्ध केली पाहिजे. यांचं स्वतःचं कुठलंही कर्तृत्व दाखवता येत नाहीये, सिद्ध करता येत नाही. शेजारी एखादा ग्रामपंचायती सदस्य सुद्धा ज्याला बूथवरती किमान 100 मतं पडलेत, अशी लोक यांच्या बाजूला बसायला नसल्यामुळं आज ही लोक फक्त ज्यांचं कर्तृत्व मोठं आहे त्या लोकांवरती असे आरोप करून व्यक्तिचरित्रावरती बोलण्याचं काम करतात. आपल्याला कल्पना आहे, एखाद्या माणसाला ज्यावेळेस विकासातनं किंवा कामातनं थांबवता येत नाही त्यावेळेस माणूस शेवटच्या वेळेस हा व्यक्तिगत टीकेवरती येत असतो. मुळात त्यांचा द्वेष हा गोरेभाऊंवरचा नसावा, सोलापुरात आल्यामुळं त्यांना सतत ज्योतिताई समोर दिसत असावी म्हणून तो नैराश्य त्यांच्यावरती आल्यामुळं त्यातनं त्यांची झालेली ती बडबड असावी. दादा ते असं म्हणतायत की भाजपच्याच काही नाराज लोकांनी जे आहे की त्यांना हे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत किंवा नाराजगड भाजपमध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे. भाजपमध्ये कोणी नाराज असण्याचं कारण नाही. भाजपचा मतदार, भाजपचा कार्यकर्ता हा पक्षासोबत असतो. त्यामुळं कालच्या सगळ्या निवडणुकीत भाजप एकतर्फी निवडणूक जिंकलेली आहे. त्यांच्याकडे कोणी कार्यकर्ताच नाहीये. त्यामुळं त्यांना दुसऱ्या पक्षाच्या कदाचित लोकांना मग असं भेटायला बोलायला वेळ मिळत असावा. ज्याला आपल्या पक्षाचे कार्यकर्ते असतील तो आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलत बसेल. हे करून सोलापूरला येऊन जर दुसऱ्या पक्षाचे भेटत असतील असं तेच म्हणत असतील, म्हणजे स्वतःचं पक्ष उरलं नाही त्यांच्याकडे, हे त्यांच्या बोलण्यात सिद्ध होते. आदल्या दिवशी सुषमा अंधारे असं म्हणत होते की मला कागद मिळणार आहे, मी दुसऱ्या दिवशी सांगते. दुसऱ्या दिवशी त्यांनी 19 पानाची जे काही होते ते दिलं त्यांनी. पण ह्या मागे कोणीतरी बाह्यशक्ती काम करतो का, किंवा गोरेच्या विरोधात ते सगळं डॉक्युमेंट गोळा करणं देणं, कोणी बाह्यशक्ती काम करतो असं तुम्हाला वाटतं? बघा, आता दादांनी सांगितलंय की जे काय राजकारणात आपण काम करत असताना आपल्यावरती समाजकारणात, राजकारणात अशा प्रकारचे अनेक प्रकरणं, गुन्हे दाखल होत असतात. पक्षासाठी, संघटनेसाठी काम करत असताना अनेक शिवसैनिकांवरती, नेत्यांवरती कितीतरी गुन्हे आहेत. पण ते कुणीतरी द्यायची काय, पुरवायची काय गरज व्यवस्था आहे? न्याय व्यवस्थेत ती कागद माहितीच्या अधिकारखाली किंवा कुठल्याही बाबतीत सगळ्याला मिळत असतात. तर त्यांना मुळात पक्षाचा अजेंडा नाहीये, पक्ष संघटना कशी वाढवायची ह्याच्यावरची त्यांच्याकडे मुद्दे नाहीयेत. त्यामुळं फक्त दुसऱ्याकडे बोट करणं एवढंच त्यांच्याकडे शिल्लक आहे. ते म्हणतायत की निष्ठावान कार्यकर्ते आहेत, जे जुन्या संघाचे स्वयंसेवक आहेत किंवा जे निष्ठावान जुने लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय झाला. आता जे काही 87 नगरसेवक आहेत त्यात अनेक संघातले लोक आहेत, स्वीकृतमध्ये संघातले लोक आहेत, संघटनेत अनेक लोक संघातले काम करत आहेत. आपलं भाजप आणि आपलं संघ आपल्या विचारधारेसाठी सक्षम आहे. मुळात सुषमा अक्कांकडे विचारधाराच आयुष्यभर उलट राहिलेली आहे. ज्यांच्यावरती टीका केली त्यांच्याकडे जाऊन आज स्वतःला बदलून त्या ठिकाणी स्वतःची पदरात काय पडतंय काय बघण्याची, शोधण्याची त्यांना वेळ आलेली आहे. सचिन दादा
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.